नमस्कार. संजना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला फणसाची भाजी करून दाखवणार आहे. फणसाची भाजी खूपच पौष्टिक असते. ही भाजी सोप्या पद्धतीने कशी करायची ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. चला तर मग आपण सुरू करूया. फणस कापण्यासाठी पहिले आपण हाताला आणि सुरीला तेल लावून घेऊ आणि ऐका मोठ्या ताटात कापायला घेऊ. तेल का विचारला तर आपला फणस आहे ना तो कच्चा आहे आणि त्यात चीक असतो जो खूप चिकट आहे आणि तो आपल्याला सारखा हाताला लागतो. त्याच्यामुळे काय हे कापता नाही येणार, आपल्याला फणस कापता नाही येणार. कच्चा फणस जर कापायचं झालं तर अगोदर तेल लावायलाच लागतो. फणसाचा कच्चा गर हा काढायला असा मधून सुरीने काप मारायची आणि मधला गाभा व बाहेरची साल काढून बारीक पिसेस करून एका पातेल्यात टाकायचे. त्या पातेल्यामध्ये आपण हळद, तेल आणि पाणी टाकून हे काप टाकून 5 मिनिटांसाठी उकळत ठेवू. 5 मिनिटांनी चाळणीत काढून घेऊ. अर्धा किलो फणसासाठी आपण 3 मोठे कांदे घेतलेले, लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत, तेजपत्ता घेतलाय, कोथिंबीर, लवंग, दालचिनी आणि खोबरं आणि आलं. कढईमध्ये 2 पळी तेल टाकू, 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकू. त्याच्यानंतर आपण हे कांदे टाकू. आता आपण तेजपत्ता पण टाकू. तेजपत्ता थोडा मी उशिराच टाकला, कारण तो हिरवा आहे ना त्याच्यामुळे तो करपून जाईल, म्हणून मी उशिरा टाकलाय. कांदे लालसर होईपर्यंत आपण आता मध्यम आचेवर फ्राय करून घेऊ. फणस हा आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे. तर मी तुम्हाला म्हटलेली मगाशी, तर फणसामध्ये विटॅमिन बी आहे. विटॅमिन बीमुळे आपल्याला शरीराला कसं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच फणसामध्ये विटॅमिन सी आहे. विटॅमिन सीमुळे आपल्याला स्किनला ग्लो येतो, स्किनसाठी चांगलं आहे. शिवाय ह्याच्यामध्ये खूप हाय फायबर्स असल्यामुळे वजन कमी करण्यात पण मदत करतो. ज्यांना थायरॉईड असेल त्यांनी ही भाजी खावी, कारण काही साईड इफेक्ट नसतात. तसे त्याचे एका बाजूने फायदे असून दुसऱ्या बाजूने तोटेसुद्धा आहेत. गरोदर महिलांनी ह्या भाज्या खाऊ नये, कारण ही भाजी अतिशय गरम आहे. वयाने जास्त आहेत वृद्धांनी, त्यांनी कसं थोडं कमी प्रमाणात खायची. किडनीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पण थोडं कमी खावं. कांदा लालसर होत आला की 2 चमचे आपला घरगुती मसाला टाकायचा, हळद टाकायची. घरगुती मसाला म्हणजे आपला सगळा मिक्स मसाला आहे हा. इतर दुसरे मसाले टाकण्याची काही गरज नाही. तेलामध्ये तो पण चांगला मस्त फ्राय करून घ्यायचा. त्याच्यानंतर मग आपलं उकडलेले आपले फणस त्याच्यात टाकून द्यायचे. हे हलवून घ्यायचं. सगळ्या फणसाला मसाला लागला पाहिजे असं सगळीकडे सगळ्या बाजूने हलवून घ्यायचं. 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं हे सगळं. हे फ्राय झालं का मग आपण आलं, लसूण, खोबरा, दालचिनी, लवंग ह्याची ही पेस्ट टाकायची. ही पण हलवून घ्यायची.
थोडंसं गरम हलवून झाली, फ्राय करून झाली का त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं. आणि 5 मिनिटं आपल्याला शिजवत ठेवायचे. स्वादानुसार मीठ टाकायचं. पाच मिनिटासाठी मंद गॅसवर झाकण ठेवून अशी मस्त वाफ येऊन द्यायची. तोपर्यंत भाजी एकदम छान झालेली असेल. 2 मिनिटांनी परत झाकण काढून भाजी पुन्हा वरखाली करून घ्या. ही बघा, वरती आपल्याला आता कोथिंबीर टाकून अशी गार्निश करून घ्यायची. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा मला भाजी कशी झाली ती. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू.